नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण घेतल्या तिथे शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगा ह्या झाडाच्या संपूर्ण काढल्या आणि ही जी निवड होती अगदीच मस्त कवळ्या आहेत त्या आणि खूप मासाळू आहेत ह्या शेंगा. मग एवढ्या शेंगा काढलेल्या आज आपल्याला याचं शेवगेच बघा भाजी बनवायची. पण ही कशी बनवायची? आपल्याला बनवायचा आहे दह्यातला शेवगा. मैत्रिणींनो, दह्यातला शेवगा असा खायला अप्रतिम लागतो, खूपच चवदार. चला आता ह्या शेंगा आपण अशा चिरून घेऊया. आणि पहा, एकदम कवळ्या आहे. अगदी त्याचं काठीचा धक्का लागला तरी शेंग अशी तुटती. म्हणजे एवढ्या त्या शेंगा थोड्या जाड झाल्यात तर कवळ्याचे बरं का, पण जाड झाल्यात पण त्या मासाळू खूप आहेत. त्याच्यामुळं जाड शेंगांची भाजी अगदीच अप्रतिम अशी होते मैत्रिणींनो. पहा, आणि कसं आहे, आपल्याला दह्यातला शेवगा बनवायचा म्हणजे जरा थोड्याशा जाड शेंगा पाहिजेच. खायला बी खूप चवदार लागते. आणि आपलं दही ज्यावेळेस आपण त्याच्यात टाकतो त्यावेळेस ते दही, तो मसाला संपूर्ण त्या शेंगामध्ये मुरतो जातो आणि चव एक अगदीच वेगळी लागते मैत्रिणींनो. आठवड्यातून 4 वेळा तरी हा शेवगा केलंच पाहिजे. हो, काही इथं वाटण घेतले, लसूण, धने, काळे तीळ, खोबरं घेतले, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलं आहे. म्हणजे असं हे वाटण घेतले. आणि आलं, लसूण आणि शक्यतो काळे तीळ हे कायमच शेवग्याला टाकीत जायचं. तर आपली शेवग्याची भाजी खूप अप्रतिम अशी होती चवेला. आणि काळे तीळ लागतातच. शेवग्याची भाजी तिळाशिवाय अपुरीच असते मैत्रिणींनो. मग पहा, मी आता इथं काळे तीळसुद्धा घातलेत. आता हे वाटण मी अगदीच माहीम असं वाटून घेणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही, एकदम बारीक वाटून घ्यायचे. इथं मी कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, जास्त बी नाही मैत्रिणींनो. त्याच्यात नंतर टाकली जिरी मोहरी आणि मग त्याच्यानंतर टॅमॅटो टाकून द्यायचा. टॅमॅटो आणि दही ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन एवढं भारी होतं पहा. म्हणजे कसं आहे, दही बी आंबट असतं आणि टॅमॅटो बी, पण दही बी कमी असतं आंबट आणि टॅमॅटो बी आंबट नाही आहे एवढं. तुम्ही पाहता इथं टॅमॅटो छान परतला आहे. त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकून दिलेली आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे, पाहू शकता. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं आपला मटण मसाला आणि थोडीशी धना पावडर, कारण की आपण धने वाटणातही घातलेले आहे आणि याच्यात पावडरसुद्धा थोडी टाकलेली आहे. कसं आहे, हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने टाकीत जा. आणि वाटण बघा अगदीच माहीम असं वाटलं. आता ते अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया. पहा, मस्त असं परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. थोडंसं पाणी टाकून मी परतणार आहे. पूर्ण पाणी आटून द्यायचं आणि हे वाटण आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे बरं का. हे बघा, थोडं पाणी टाकून वाटण मी अगदी हलवून घेतलेलं आहे, मस्त असं वाटण. आता हे वाटण आपल्याला पूर्ण अक्षरशः म्हणतात ना, तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. आणि इथं पाहू शकता मी 2 चमचे दही टाकणारे, जास्त बी नाही, अगदीच मापात टाकणारे. 2च चमचे टाकणारे मैत्रिणी. पाहू शकता, जरा थोडंसं किंचित आंबट आहे त्याच्यामुळं थोडं कमी टाकणार आहे. आणि तुमच्याकडं जर जास्त आंबट नसेल ना तर तुम्ही टाकू शकता थोडंसं जास्त, पण हे एवढंच त्याला सूट होईल. पहा, आता तुम्हाला वाटतं ह्याला अजिबात रंग नाही, पण नंतर पहा काय सुंदर रंग येतो. इथं चवीपुरतं मीठही घालून घेतलं आहे मी. आता हा मसाला आपल्याला असा झाकण ठेवून परतायचा आहे बरं का. छान अगदी शिजून द्यायचा हा मसाला मैत्रिणींनो. मग पहा, मसाला अगदीच तयार होत आला आहे आपला, मस्त शिजत आला आहे आणि तेलही सुटायला लागलं आहे. पाहू शकता मैत्रिणींनो. तुम्ही जेवढा मसाला हा परतून घेसाल तेवढी तुमची भाजी अगदीच अप्रतिम लागते. आणि शेवग्याची भाजीमध्ये भरपूर सारे विटॅमिन असतात आणि खास करून आपल्या डोळ्यांसाठी हा शेवगा खूप फायद्याचा असतो पहा. त्याच्यामुळं आठवड्यातून 2 वेळा तरी शेवग्याची भाजी मैत्रिणींनो करीत जा आणि खात जा. पहा, वाटण मी अगदीच मस्त असं परतून घेतलेलं आहे. छान वाटण परतलं आहे आणि शिजूनही निघालं आहे मस्त असं वाटण. मग कमीत कमी 5-1 मिनटं मी हे वाटण असं हलवीत होते.
पहा मस्त झालं आहे, रंग बी छान आला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची कोथिंबीर. कोथिंबीर ही वाटणात बी टाकलेली आहे, आता फोडणीला बी टाकूया आपण. पाहू शकता छान तेल सुटलं आहे, वाटण आहे अगदी खुल्लं झालं आहे. पहा मोकळं मस्त झालं एकदम. अशा पद्धतीने मैत्रिणी अगदी छान असं हे वाटण परतून घ्यायचं. पहा पूर्ण त्याचं पाणी पूर्ण हे झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा हा शेवगा. पहा शेवग्याच्या शेंगा बी पहा मैत्रिणी किती मासाळू आहे आणि खरंच खूप छान शेवगा आहे. हा गावरान शेवगा आहे. त्याच्यानंतर थोडीशी मुगाची डाळ टाकणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मसुराची डाळ टाका. हे बघा, तुम्हाला जर वाटलं मैत्रिणींनो मसुराची डाळ टाकू शकता तुम्ही त्याला, किंवा हरभऱ्याची बी टाकू शकता बरं का. पण मुगाच्या डाळीने अगदीच आपली भाजी मिळून येते आणि खायला बी खूप चवदार लागते. आता भाजी किती एवढीच करणार आहे, त्याच्यावर मस्त असं झाकण ठेवणार आहे. गॅस बारीक करणार आहे, मोठा नाही ठेवणार. आणि अगदी मंद याच्यावर आपली शेंगा ह्या शिजून द्यायच्यात. पहा काय रंग आला आहे आणि भाजी बी अशी अप्रतिम झालेली आहे. शेंगा बी अगदी छान अशा मैत्रिणीच शिजलेल्या आहेत आपल्या. पाहू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा हे बघा, पूर्ण गाळ झाला आहे त्याचा. म्हणजे याच्यात पूर्ण आपलं मसाला, दही, टॅमॅटोचं हे पूर्ण त्या याच्यात मुरलं गेलं आहे. आणि मैत्रिणींनो पहा, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर ह्या शेवग्याच्या भाजीचा आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. मग दह्यातला शेवगा कसा लागतो मैत्रिणींनो नक्कीच आठवड्यातून 4 वेळा तरी करीत जा, खात जा, तुमच्या घरच्यांना खायला घाला. चला मग बाय.